वेलकम समृद्धी ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या थंबनेलवरून विषय तुम्हाला कळलाच आहे मी काय बनवणार आहे. तर वेळ न वाया घालता चालूया रेसिपीकडे. पाणीपुरीसाठी आपण स्टार्टिंगला बनवूयात मस्तपैकी तिखट पाणी. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू: लिंबू, काळं मीठ, मिरे, लवंग, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि चाट मसाला. आणि हे गार्निशिंगसाठी मस्तपैकी बारीक शेव हा आहे चाट मसाला. आणि आपण हेल्दी पाणीपुरी बनवणार आहोत त्यामुळे मटकी, कारण की मोस्टली इथे असतो रगडा, वाटाण्याचा, पिवळ्या वाटाण्याचा रगडा नाहीतर बटाट्याचा रगडा. पण मी मुलांना हेल्दी पाणीपुरी आणि प्रोटीनयुक्त पाणीपुरी देण्यासाठी मी मटकीचा यूज करणार आहे. आणि माझ्या माहेरी म्हणजे परभणीला मटकीचीच पाणीपुरी मोस्टली असते. आता तिकडे पण रगडा आणि बटाट्याचा रगडा मिळतो आहे, पण मला तर तीच पाणीपुरी आवडते. लहानपणापासून मी तीच खाते. आणि मटकीमध्ये खूप प्रोटीन असतं मित्रांनो, त्यामुळे मटकीवाली पाणीपुरी तुम्ही रेसिपी माहिती नसेल तर आत्ता पहा आणि नक्कीच करून पहा. मला सांगा टेस्ट कशी झाली येते. आणि आता हे आपण काळं मीठ आहे ते वाटून घेऊया. त्याची काळं मीठ असं बारीक पण भेटतं, पण माझ्याकडे हा खडा मीठ आहे त्यामुळे मी असं बारीक करणार आहे. आणि आपण हे बनवूयात मस्तपैकी तिखट पाणी. यामध्ये मिरचीची पेस्ट केली आहे. पेस्ट बनवताना त्यामध्ये काळं मीठ आणि हिरवी मिरची, अजून पुदिना, कोथिंबीर आणि धने पावडर हे सर्व मिक्स केलेलं आहे. हे बघ किती सुंदर पाण्याला कलर आलेला आहे आणि टेस्ट पण अप्रतिम झाली आहे. टेस्ट घेऊन बघते मी मीठ वगैरे बरोबर आहे का. वाव, टेस्ट एकदम मस्त झालेली आहे. आता वळूया आपण गोड पाण्याकडे. हे मी कुकरमध्ये शिजवायला टाकलेलं होतं चिंच आणि गूळ. हे असं झालेलं आहे. ह्याला आपण चाळणी वाटे गाळूयात आणि उरलेलं गूळ आणि चिंच जे उरतं ते मिक्सरमधून काढूयात. म्हणजे एक जीव छान घट्ट असं गोड पाणी होतं. आहे मी. आणि गोड पाणी बनवताना तुम्ही त्यामध्ये पण किंचित काय एक ते मिरची टाका, नक्की ज्याला सांगा. आवडेल. नाही टाकायचं तर ऑप्शनली मिरची टाकू शकता आज आणि समृद्धीचे अद्रकचा पप्पा तुकडा टाकू ऑफिसवरतून शकता. येताना घेऊन गोड आलेले पाण्याला आहेत. अजून जास्त टेस्ट येते. तर पाणी हे दोन्ही बनवून झालेले हे आहे. आहे गाईचं आणि कच्चं यामध्येच दूध. समृद्धीच्या पप्पांनी आणून गाईचं किंवा दिलेलं आहे मला म्हशीच्या कच्च्या कच्चं दूध. दुधातनं याचा व्हिडिओ खरवसाच्या वड्या तयार होतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणाला मी माहिती दाखवेलच कमेंट्स करून कच्च्या सांगा. दुधाचा तर या खरवसाच्या कच्च्या वड्या कशा दुधाच्या आज मी बनवायच्या ते. बनवणार आहे रोज काही मस्तपैकी ना काही आणून खरवसाच्या देतच वड्या. राहतात, फक्त त्यासाठी बनवायचं आपल्याला काम आहे. चला जर ठीक आहे, मला पण आवडतं अर्धा खाऊ लिटर घालायला. तर कच्चं हा दूध व्हिडिओ असेल आपण नेक्स्ट त्यामध्ये अर्धा व्हिडिओमध्ये लिटर नक्की आपण बघा. आपलं तुम्ही घरचं दूध कच्च्या मिक्स करा. दुधाच्या 1 वड्या लिटर कशा असेल तर बनवणार 1 मी लिटर ते. मिक्स करा. ओके, माझ्याकडे चला 1 लिटर वळूया कच्चं दूध आपण आहे, त्यामध्ये मी 1 लिटर मिक्स पाणीपुरीच्या करणार आहे. व्हिडिओकडे. तर ओके. पाणीपुरी मी रेडीमेडच आणलेली आहे मित्रांनो. आता आपण मस्तपैकी चिल्लर पार्टीला बोलवूयात आणि पाणीपुरी खायला घालूयात. पाणीपुरी कशी झाली आहे त्यांच्याकडूनच समजूयात. तर ही मटकी आहे, कच्ची मटकी आहे. फक्त ती धुवून घ्यायची आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं आहे. हे तिखट पाणी, ही बारीक शेव. तिखट पाणी बघा कसलं भारी झालं आहे ना, खरंच तोंडाला पाणी येत आहे. आणि ही आहे गोड पाणी. मुलांना गोड पाणी अवश्य बनवाच तुम्ही, कारण की चव पण टेस्ट मस्त येते आणि मुलांना एवढं तिखट पाणी जमणार पण नाही. मला स्पायसी आवडतं, मी तिखट पाणी जास्त केलं. हा बघा मध्ये समोर हाय करतोय. समृद्धी पप्पासोबत मस्तपैकी गप्पा मारते. आता मस्तपैकी मी पाणीपुरीचं प्लेट बनवते आणि सर्वांना मस्त खायला देते. पाहूया टेस्ट कशी होते. पहिले पाणीपुरी बनवण्यासाठी मस्तपैकी पुऱ्या सेंटरमध्ये टॅप टॅप करायच्या, म्हणजे सेंटरमधनं फोडायच्या आणि त्यामध्ये स्टार्टिंगला मटकी टाकूयात आपण. 3-4 जणांसाठी प्लेट बनवते आहे. तर हा मटकी टाकूयात. नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाटेल हे काय टाकते, पण तुम्ही करून पाणी आले बघा, का? तू खाऊन काय म्हणली बघा, कुठला पाईप तुम्हाला फुटलाय? पण समजेल. खूप मस्त लागते ती. मुलांसाठी तर छानच आहे, आवडेल मुलांना पण. रगड्यासाठी आधी बटाणे भिजू घाला, मग ते कुकरला शिट्ट्या करा, त्याला शिजवा. बटाटा पण कुकरला लावा, शिजवा. यापेक्षा झटपट पाणीपुरी बनवते, वेळ नाही जात. कधी पण मुलांना मूड आला पाणीपुरी खायचा, काही नाही, पटकन मटकी आणा वगैरे असेल तर भिजू घाला आणि बनवा अशी पाणीपुरी. खूप सुंदर टेस्ट लागते. पाणी तर अप्रतिम झालेलं आहे. आता आपण टाकूयात पाणी. ही मी समृद्धीच्या पप्पांसाठी प्लेट बनवते आहे. पाहूयात कोण घेतं. तिखट पाणी मुलांसाठी मी कमीच टाकते, पण चला ज्याला पाहिजे ते प्लेट घेईल. आता ही बनवून तर ठेवते आहे मी मस्त तिखट पाणी. ही समृद्धीने कोथिंबीर वरतून थोडीशी जाड टाकली म्हणून मध्ये मध्ये येते, नाहीतर वरून कोथिंबीर चिरून नाही टाकायची, सर्व पेस्टच करायची तिखट पाण्याला. समृद्धीला गार्निश करायला खूप आवडतं म्हणून तिने पाण्यामध्ये कोथिंबीर चिरून टाकली.
हे गोड पाणी टाकूयात आपण. गोड पाणी थोडं थोडं टाकते मी. आता जास्त गोड पण पाणीपुरी छान नाही लागत, दोन्हीचं प्रमाण समतोल पाहिजे, मग पाणीपुरीला मस्त टेस्ट येतो. ज्याला जास्त स्पायसी लागतं त्याने म्हणून अजून तिखट पाणी घ्यायचं. टाकली आपण शेव. बघा किती सुंदर डिश दिसते का नाही, हातगाडीवरची पाणीपुरी मस्त पाहिजे. तर मित्रांनो नक्कीच करून बघा, मी सांगितले तशी पाणीपुरी नक्की आवडेल. बनवली तर कशी झाली नक्की सांगा. समरला तर आवडली का पाहूयात आपण. समरने खाल्ली आहे, समर तिला तर आवडली आहे. अरे वा, समरला पण आवडली आहे. हे बघा बाजूला सूर्या पण बसलेला आहे, सूर्या पण खातोय. आमची लाडकी स्वरा पण पाणीपुरी खाते. स्वराकडून पण दाद मिळालेली आहे. आता सूर्या. चला तर बच्चे कंपनीला तर माझी पाणीपुरी आवडली आहे. तुम्हाला आवडली का नक्की कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, न्यू असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे असे सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.